चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. उशीर का घेतायत एवढा साबळेमाळा योद्धाच? लवकरात लवकर चला. क्षेत्ररक्षण सजलं जाईल एका बाजूने, दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील दाखल होईल. किरण ठरले त्या अगोदरच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. ब्लॅक पॅन्ट आणि शूज कंपल्सरी आहे. ज्यांनी बलिदान मास पाळले त्यांच्यासाठी मात्र हा नियम नाहीये शूजचा, परंतु ब्लॅक पॅन्ट ही कंपल्सरी आहे. जर ब्लॅक पॅन्ट नसेल तर 5 धाब्यांची पेनल्टी आहे. बलिदान मास व्यतिरिक्त जे खेळाडू शूज परिधान करणार नाही त्यांना मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्या. आदरणीय संतारामजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. मोडक मंडप अँड डेकोरेटरचे असणारे सर्व आहेत. एक क्रिकेट एवढं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, संतारामजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच किरण ठरलेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात किरणचं स्वागत आपण करतोय. दोन्ही टीम्स 12 खेळाडू अद्याप आलेले नाहीत. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. बॉल चॉईस होईल आणि मॅच सुरू करून घ्या. 12th मॅन चला लवकरात लवकर. साबळेमाळा योद्धाच आणि सिद्धार्थनगर शूटर्स 12th मॅन पाठवा, कृपया विनंती आहे. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. यानंतर पीरवस्ती शूटर्स आणि पिंपळमाळा चॅम्पियन ही मॅच आपल्याला पाहिजे आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, याची देखील दोन्ही टीम्सने नोंद घ्या. योगेश सोनवणे आणि पार्थ गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. धीराज पंचांचा इशारा आला जाईल. लेज दी प्ले. सामन्याला होईल सुरुवात. नवनाथ महाराज जाधव साहेबांच्या माध्यमातून या अगोदरच्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरलाय किरण गुंजाळ यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन ट्रान्सफर झालंय फोन पेला. मनापासून धन्यवाद. क्रिकेटवरती प्रेम करणारी सर्व मंडळी आहेत आणि अभिनंदन भाऊकी. सामन्याला होईल सुरुवात. धीरज गोलंदाजीच्या माध्यमातून स्ट्राईकच्या दिशेने योगेश सोनवणे. लेट्स दी प्ले. चला खेळूया वडकी प्रीमियर लीग. पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. इस्कोला लढाला तो लाईफ झिंगाला षटकार.
पहिल्या चेंडूवरती योगेश आक्रमण करतात. षटकार आलाय आणि षटकाराने संघाचं खातं उघडलं जात आहे. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील अफलातूनच होतो. इथे देखील आडाबाटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. डिक्लेरेशन झोन, एक धाव. या एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 7 रन ऑन बोर्ड, 7 धाबा आहेत. धीराज टू योगेश. इथे देखील आडाबाटने अलॉंग दी कार्पेट फाटका गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेटली जाणार का? दरी भेटली आहे आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 11 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 11 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. योगेश आक्रमण करतील. इथे देखील आडाबाटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र तैनात. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही आहे. एका धावेच्या मदतीने 12 धावा आहेत. 12 या अंकाचा इतिहास देखील आपण पाहिलाय. 12 म्हटलं की 12 जानेवारी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या बाळासाहेब जिजाऊंची असणारी जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न होत असते. 12 म्हटलं की युवक दिवस म्हणून देखील 12 जानेवारीकडे आपण पाहतो. इथे देखील आक्रमण आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ए रास्ते हे 4 के. चौकार. सोळा धावा आहेत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 2 3 झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि त्यानंतर जीवनदान. पार्थ गायकवाडला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये. एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या, ती व्यक्ती आयुष्यभर तुमचं ऋण विसरणार नाही. परंतु एखाद्या खेळाडूला जर तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती जीवनदान देत असतील ना तर त्याचं उत्तर एकच, बदला. तो घेतला जाणार का? षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा आहेत. 18 क्रमांक म्हटलं की सर विराट कोहली यांची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सीज का परिधान करतात या मागे देखील फार मोठा इतिहास आहे. खरं तर ज्या वडिलांचं स्वप्न होतं अर्थात प्रेमनाथ कोहली यांचं स्वप्न होतं विराट कोहली सरांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये मोठं वर्चस्व करावं. अगदी त्यांचं झालेलं निधन 18 डिसेंबर 2006 रोजी प्रेमनाथ कोहली यांचं निधन झालं आणि त्यानंतर वडिलांची आठवण म्हणून विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी परिधान करताना पाहायला मिळाले. हा इतिहास 18 क्रमांकाचा आपण पाहिलाय. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज केतन. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. उजव्या सीच्या दूरवरती चेंडू राहते. वाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 19 धावा. 19 रन, लॉस ऑफ 0 विकेट. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. 2 धावा आहेत. धावफलकावरती 21. या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील समोर दिशेने अलॉंग दी कार्पेट फाटका खेळलाय. भन्नाट वेगात चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के. चौकार. क्षमता फार मोठ्या प्रमाणावरती योगेश सोनवणेमध्ये पाहायला मिळते आणि अगदी पहिल्या चेंडूपासून आपली आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये जाहीर करताना पाहायला मिळालेत. फार मोठं आक्रमण आहे. ते रोखण्यासाठी प्रयत्न केतनला देखील करावा लागेल. इथे मात्र ब्लॉकल स्वरूपाचा 12 शरीर भेदक मारा पाहायला मिळतोय. तोपर्यंत डॉट चेंडू आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील अगदी आपण पाहूया नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दंडित केले गोलंदाजाला अवांतर धावेने. रिवर्स अटेम्प्ट केला आहे. स्विच हिटचा फटका आणि हा चेंडू देखील जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळवारा. चौकार.
2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. 30 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू देखील आता बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. नो +1 2 धावा येतील. 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धावा रोखाव्याच लागतील यात मात्र शंका नाहीये. इथे देखील आडवा बॅटने चेंडू खेळलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. सिंगल डबल 2 धावा. 34 ऑन बोर्ड. 34 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक अजूनही मार्गस्थ आहे. केतन पुढे सरसाबत आक्रमण तर ठोकलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. फलंदाज होईल बाद. विकेट. पार्थ गायकवाडला परतवण्यामध्ये यश. दोन षटक संपली. बिनबाद 1 बाद. 34 धावा आहेत. अजूनही 12 चेंडूंचा अर्थात 2 षटकांचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 बालाजी गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. देखील बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. धावफलक पुढे जाईल. 35 35 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. योगेश ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 24 धाव्यांची खेळी योगेशची आहे. तर शून्यातून विश्वाची निर्मिती नीरजला देखील करायची आहे. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु पंच अपील फेटाळत आहेत. डॉटबॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. LED स्टंप आहे याची देखील नोंद घ्या. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आणि इथे फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज झेल टिपतायत. कॉटन बोर्ड विकेटची शिकार. फलंदाज होईल बाद. बडी मछली जाल में योगेश सोनवणेला परतवण्यामध्ये यश. दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का. 35 या धावसंख्येवरती बसलाय. बालाजी इथे कमबॅक करतायत संघासाठी. जे कमबॅक होणं गरजेचं होतं ते कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. पस्तीस धावसंख्येवरती 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत. न्यू बॅटर सागर तोरणे आल्यासरशी आक्रमण तर केलंय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतील झेल. बॅक टू बॅक इथे या षटकामध्ये जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळतात. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आहे. सागर तोरणेला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट हॅट्रिक जर गोलंदाज इथे पूर्ण करत असतील बालाजी, तर अजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून तब्बल अजितजी साबळे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. काल फार मोठा बक्षिसांचा वर्षाव अजित साबळे साहेबांच्या माध्यमातून पाहिला, अजय साबळे साहेबांच्या माध्यमातून पाहिला, आणि आज मात्र अजित साबळे या मैदानावरती पारितोषिकांचा वर्षाव करताना पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का, प्रश्नचिन्ह आहे. बॅटर भूषण कदम डावकर आताचे घणाघाती फलंदाज आहे. अडचणी मध्ये सापडलाय संघ, अडचणीतून दिशा द्यावी लागेल. बालाजी अफलातून गोलंदाजी आहे. हा चेंडू देखील समोर दिशेने आक्रमण तर आहे. इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
9+2 अर्थात 3 धावा येतील. 3च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 38 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील षटपी स्वरूपाचा चेंडू आडबाटने खेळला आहे. तोपर्यंत 1 धावा आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 39 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. एक चेंडू अजूनही बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. पहिल्यावरती सिंगल, दुसरा डॉट, तिसऱ्यावरती विकेट, चौथ्यावरती विकेट, 5वा चेंडू 2+ नो बॉल. पहिल्यावरती सिंगल, दुसरा डॉट, त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट, त्यानंतर 9+2 आणि 5व्या चेंडूवरती सिंगल, असे 5च चेंडू झालेत. लाईव्हला देखील चेक केलंय. आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू त्यासाठीच असतात. त्यांनी थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठवर. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ संपला. 3 बाद 40 धावा. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित साबळे सज्ज होताना पाहायला मिळतील. 40 धावा तर आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभारला जाणार हे पाहणं गरजेचं आहे. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे, कारण आज देखील 6 सामने खेळवायचे आहेत. वेळेकडे थोडंसं लक्ष द्या. यानंतरची मॅच पिरवस्ती शूटर्स आणि पिंपळबळा चॅम्पियन. बोथ कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहा. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतील. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 42 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमचा आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजित साबळे गोलंदाजीच्या माध्यमातून. नावातच जीत आहे. विजय दोनही संघांना गरजेचा आहे. जिंकणं गरजेचं असेल. इथे देखील शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर केलंय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. टिपतील झेल आणि इथे नीरजची खेळी देखील संपुष्टात. फलंदाज बाद. लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे आदरणीय अजयजी साबळे साहेब, आपला सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. अजित साबळे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जर विकेट हॅट्रिक अजित साबळे पूर्ण करत असतील तर अजयजी साबळे साहेबांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. अजयजी साबळे साहेबांना विनंती आहे, आपला यथोचित सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. फार मोठे दानशूर दातृत्व दान तुमच्या माध्यमातून लाभले. यूट्यूब लाईव्ह सौजन्य आहे आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपणास विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आयोजक कमिटीच्या वतीने आज सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. 2 धावा येतील. इथे फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. आंधळा मागतो 1 आणि देव देतो 3. अशा 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. 45 धावा आहेत. 45 लॉस ऑफ जर पाहिलं तर 2 विकेट ज्या आलेले आहेत. 4 विकेट सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच येताना पाहायला मिळाल्या. 4 बाद 45.
बॅटने चेंडू खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल डबल प्लस नोची एक अशा 3 धावा इथे देखील अतिरिक्त स्वरूपात. धावफलकावरती 48 धावा. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील यात मात्र शंका नाहीये. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. समजू शकत नाही फलंदाजाला चेंडू डॉट आहे. अजित पुन्हा एकदा सज्ज होतील. समोरच्या दिशेने आक्रमक तर आहे आणि हा चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींची तळपती तलवार आणि हा जातो षटकार. 6 रन. एक चेंडू बाकी आहे अजूनही या षटकातील. 54 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती इथे धुमाकूळ नक्कीच फलंदाज घालताना पाहायला मिळालेत. शेवटच्या चेंडूवरती देखील आलाय षटकार. 60 धावा बनवल्यात विजयासाठी 61 धाव्यांचं टार्गेट. 24 चेंडू 61. पहिला सामना आपण पाहिलाय 60 धावा बनवल्या होत्या. पहिल्या सामन्यामध्ये देखील 61 धाव्यांचं टार्गेट होतं. ही मॅच जर पाहिली तर 60 बनवल्यात 61 धाव्यांचं टार्गेट पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे असणारे आयोजक आणि खरं तर वडकी गावठाण चॅलेंजर संघाचे असणारे कुल कॅप्टन मिस्टर 360 आणि के जी आंबेकर सरांचं शुभागमन मैदानावरती होत आहे. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. चला यानंतरचे बोथ कॅप्टन लवकरात लवकर या. टॉस आपण करतोय. फिरवस्ती शूटर्स आणि पिंपळमाळा चॅम्पियन अतुलजी फाटे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करणार आहोत. ओमकारजी शिंदे सर माईकशी संपर्क करा. गणेश जाधव सर आपणासही विनंती असेल आपणही या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये संपर्क करा. या स्पर्धेच्या निमित्ताने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक बापकरा तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय युवा नेते आदरणीय सुमितजी मोडक साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने करतो. अनेक दानशूर दातृत्व दाते उपस्थित आहेत. यूट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे. उद्योजक आदरणीय अजयजी साबळे साहेबांचं देखील शुभागमन आणि अजयजी साबळे साहेबांचा सन्मान देखील आपण संपन्न करतोय. मी अजय सरांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. यथोचित सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जाईल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. अतुलजी फाटे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि टॉस का बॉस फिरवस्ती शूटर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर फलंदाजी पिंपळबाळा चॅम्पियन संघ नक्कीच करताना पाहायला मिळेल. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. सलामीची जोडी दाखल होतीये मैदानाच्या आतमध्ये. अजित ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला शरद. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण कदम षटक क्रमांक पहिलं. ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे संतोषजी चव्हाण साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. पंचांचा इशारा आला जातो. लेज दी प्ले. पहिला चेंडू बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण आहे आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. हे रास्ते हे 4 के चौकार.
चौकाराने संघाचं खातं उघडलंय. हो, मुश्किल पत्थर सी उसे लढने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. रोकेंगे तुझे जो चिंगारी, तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में आग जलनी चाहिए. हा चेंडू सन्मानजनक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. डॉट चेंडू येतोय. अजित साबळे मैदानाच्या आतमध्ये आहे. अजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे लागोपाठच्या 6 षटकारांसाठी. सार्थक सप्लायरचे असणारे सर्व आदरणीय विजयजी गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन. आपलंही सहर्ष असं स्वागत. हा चेंडू इथे सुरेख लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक कॅश स्वरूपात जमा आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू डॉट आले. तिथे काय घडलंय? नो बॉलचा इशारा तर आहे. फक्त 2 कॅप्टन आणि आयोजक कमिटी आणि पंच चर्चा करतील आणि निर्णय आला जाईल. फक्त नो बॉल आहे, अर्थात 9 ची एकच धावे. 4 चेंडू झाले, 2 बाकी आहेत. धावफलकावरती 5 धावा आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. भूषण स्ट्राईकच्या दिशेने अजित साबळे. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर आक्रमण तर आहे आणि हा चेंडू सुसाट वेगात कव्हर पॉइंट सीमारेषा फोडतोय. मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, चेंडू सीमारेषा फरार. चौकार. 9 धावा आहेत. 9 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 61 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू येतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धावफलकावरती 9 धावा. अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 18 चेंडू आणि 52 धावा आहेत. प्रयागजी कुदळे सरांचं देखील शुभागमन होत आहे. आपल्याही मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. अगदी सर्व तरुण एकत्रित झाले आणि त्यानंतर एक छोटंसं रोपटं 3 वर्षापूर्वी वडकी प्रीमियर लीगचं लावलं गेलं होतं.
आणि अगदी आपण पाहूया जसे जशी नक्की स्पर्धा मोठी पुढे होत चालली आहे, जसे जसे पर्व वाढत चालली आहेत तशी तशी नवीन संकल्पना या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. इथे आडबाटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक अनुराग गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे अगदी आपण पाहूया अगदी शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. आडवा बॅटने दिशा दिली आहे, तोपर्यंत एक चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला जातोय. चौकाराच्या मदतीने 14 धावा आहेत. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळेल, परंतु अजित साबळे मैदानाच्या आतमध्ये आहे. कोणत्याही क्षणी आक्रमण करण्याची क्षमता आहे. लागोपाठच्या 6 षटकारांसाठी अजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून अजित यांच्यासाठी पारितोषिक पाहायला मिळेल 51,000. हा चेंडू देखील बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. तोपर्यंत अगदी आपण पाहूया एक सिंगल. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. इथे बॅकफुटवरती सरकलेत, आक्रमण तर आहे. शरदच्या बॅटमधून हवाई तडाखा, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. धावफलकावरती 21 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. अनेक मान्यवर अतिथी, अनेक क्रिकेट रसिक मैदानावरती उपस्थित. क्रिकेट रसिकांची गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक खास करून मैदानावरती उपस्थित होत आहेत. तमाम क्रिकेट राजाचं आम्ही वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने सहर्ष याचं स्वागत करतो. अनुराग पुन्हा एकदा चेंडू बॅटने खेळून काढला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. 2 क्षेत्ररक्षकांची धरी भेटली जाणार का? तिथे क्षेत्ररक्षण खराब, चुकीला माफी नाहीये. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 25 धावा. षटक क्रमांक 2. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. सिंगल, चौकार, सिंगल, षटकार आणि चौकार असे 5 चेंडू झालेत. अर्थात 5 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्यात. हा चेंडू देखील समोर दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल. या एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 18, माफ करा 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? दोनही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. हा चेंडू अगदी आपण भन्नाट वेगाचा आकाश गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू अगदी आपण पाहूया. इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतोय. समजू शकत नाही फलंदाजाला अर्थात शरदला डॉट चेंडू आलाय. इथे मात्र डाव्या इष्टीच्या दूरवरती चेंडू आहे. व्हाईट बॉल दंडित केले अवांतर धावेने. 27 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि हा चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. तेहतीस धावा आहेत. ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी. चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2च धाव्यांनी समाधान आहे. बॅकअपचं काम सुंदर. धावफलक 36 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 9+2 आल्यात. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू देखील खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा तर आहे. अगदी लागोपाठचे 2 चेंडू खराब अवांतर येताना पाहायला मिळालेत. 6 धावा 2 चेंडूंमध्ये अतिरिक्त स्वरूपात आल्यात. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतोय.
डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एकोणचाळीस धावा स्थिर आहेत. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण तर झालंय. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल शतरक्षक झालाय. दर्शक आला जाईल षटकार. या चुका टाळाव्याच लागतील यात मात्र शंका नाहीये. धावफलकावरती 45. 16 धाब्यांची गरज अजूनही विजयासाठी आहे. 8 चेंडू 16 धाब्यांची गरज. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक पुढे जाते. 46 धाबा. शेवटचे आता 7 चेंडू बनवायचे आहेत. 15 धाबा. 7 चेंडू 15. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलायन आणि इथे 2 धाबा सुरक्षितरित्या येताना पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपला. 48 धाबा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू बनवायच्या 13 धाबा. 6 चेंडू 13 समीकरण पाहायला मिळेल. योगेश सोनवणे गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. 6 चेंडू 13 बनवायचे आहेत. 48 धावा आहेत. 13 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत. योगेश मध्ये क्षमता आहे इथे गोलंदाजीमध्ये धुमाकूळ घालण्याची, परंतु शरद आणि दुसऱ्या बाजूने अजित साबळे ही सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. दोनही बाजूने आक्रमण होत आहे. शरद 11 चेंडू 29 धाब्यांची खेळी आहे, तर अजित साबळे 10 चेंडू 15 धाब्यांची खेळी पाहायला मिळेल. इथे अगदी आपण पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हर. हा देखील चेंडू बंदुकीतून गोळी सुटावी असा सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते विचार के चौकार. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. 52 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करावा लागेल. हा चेंडू इथे डॉट आलाय. शेवटचे 4 चेंडू बनवायचे आहेत. 9 धावा. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे, परंतु तिथे यशस्वी झेल टिपलाय. शरदची खेळी संपुष्टात. विकेट. 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत ते आता 9 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण आहे, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. मॅच ऑन आहे दोनही बाजूने. बॅटर अविनाश साबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सिद्धार्थ नगर शूटर्स आणि साबळे बळा योद्धाच ही मॅच आपण पाहतोय. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? चेंडूला बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतात. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आहे. अविनाश साबळे जर षटकार खेळत असतील, अतुल फाटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू 8 विजयाचं समीकरण. 2 चेंडू 8 धावा. इथे आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. हवाई तडाखा तर आहे. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या 2 धावा. एक चेंडू 2 धावा. इथे जर 1 धाव येत असेल तर सामना बरोबर येताना पाहायला मिळेल. सामना टाय होताना पाहायला मिळेल, परंतु 2 धावा आल्या. हा चेंडू मात्र बॅटने खेळलाय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन होतंय आणि इथे अगदी आपण पाहूया दुसरी ही धाव वाऱ्याच्या वेगात येते आणि याच बरोबर या सामन्यावरती विजय साबळे बळा योद्धा संघ नक्की मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतरच्या बोट टीम लगेचच मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही टीम चला. मॅच लगेचच सुरू होणं गरजेचं आहे.